पंढरपुरातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मुक्कामस्थळी पहिल्याच पावसात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या गंभीर समस्येवर माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। 8 दिवसावरती आषाढी यात्रा येऊन घेतलेली असताना नाथ चौक ते जय भवानी चौक म्हणजे ज्या ठिकाणी माऊलींचा मठ आहे त्या भागा परिसराची अवस्था, रस्त्याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे। कारण या भागाचे गेल्या 2-3 वर्षापासून रोडचं काम रगडलेलं असल्यामुळे या भागामध्ये पावसाचं पाणी साठत आहे, खड्डे पडत आहे। नगरपालिकेला यात्रा अनुदान येत आहे तरी हे यात्रा अनुदानाची कामं कुठं जातात आमचा हा प्रश्न पडलेला आहे। नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील किंवा नगरपालिकेचे नगर अभियंता केसकर असतील यांना या संदर्भात वारंवार निवेदन देऊनही त्यांना या कामाकडे बघायला वेळ नाही। या घटनेचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो आणि आषाढी वारीच्या दरम्यान याच परिसरामध्ये माऊलींचा मठांचे आगमन होत असते। अशा या अवस्थेमध्ये तुम्ही रथ इथून आणणार आहे का? आणि जर इथं जर काय खड्ड्यामुळे काय घटना घडली तर याला जबाबदार कोण असणार आहे? तरी पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी असतील, केसकर असतील, नगर अभियंता यांना एक इथून हेच इशारा देतो की चांगल्या पद्धतीने येत्या 1-2 दिवसामध्ये जर रस्त्याचं काम जर मार्गी नाही लावलं तर ह्या पाण्याने आम्हाला नगरपालिका प्रशासनाला अंघोळ घालावी लागेल। नाही ते म्हणून तुम्हाला ते सांगतो काय सोर्सच नाही पाडलेला आहे।